पाहतो, जगाचे गुण पाहतो, त्याचा परमार्थ चांगला झाल्याशिवाय राहत नाही. जर मनुष्य स्वतःचे गुण पाहू लागला, जगाचे दोष पाहू लागला, त्याचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल सांगतात, नये वाटो गुणदेशी मना जतन ये विषय. गुणदोषामध्ये आपल्या मनाची विभागणी करू नका, कारण संघटने येते अंगा. गुणदोष मनभंगा, मनाचा भंग होतो. कशामुळे होतो? आपण जगाच्या गुणदोषाचा विचार केला तर मनुष्याचं मन भंगल्याशिवाय राहत नाही. मग जगाच्या गुणदोषाचा विचार करू नका. किंवा ज्ञानोबा तर म्हणतात, येते निंदका पाशी आशेष हे पापे. आपण जगाचे दोष पाहू लागलो, निंदा करू लागलो, काय होणार आहे? त्याचं पाप आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, आशा जैसे दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. आशा जशी दुःखाला उत्पन्न करते, आशा दुःखाला उत्पन्न करते, निंदा पापाला उत्पन्न करते. म्हणून मनुष्याने कधीही कुणाची निंदा करू नये. एक कबीर महाराजांचा दोहा आहे, बुरा देखे जो मैं चला बुरा न मिला कोय, अपना दिल खोजा तो मुझसे बुरा न मिला कोय. नाथ कबीर महाराज म्हणतात, मी वाईट मनुष्य पाहायला गेलो, पण जगामध्ये मला वाईट कोणी दिसलाच नाही. पण जेव्हा माझं अंतकरण पाहिलं, माझ्यासारखं वाईट कुठंच मिळाला नाही. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, कासे गुणदोष पाहू अनेकांचे, मज काय त्यांचे उणे असे. काय पाप पुण्य पाहू अनेकांचे, मज काय त्यांचे उणे असे. नष्ट दुष्टपण कवनाचे वाणू, तयाहून अनु अधिक माझे. उचर खोटा मज कोणासे आगळा, तुम्ही पाहू डोळा फुले. कुणाचे मी गुणदोष पाहू? माझ्यासारखा गुणदोष संपन्न जगात जर पाहिलं तर माझ्यासारखा दोषी कोणीच नाही. पण जगाचे गुणदोष पाहू नका, कारण शास्त्र सांगतं, आपण जर जगाची निंदा केली, लोकांची निंदा केली, तर त्या निंदा करण्याचं पाप निंदा करावी देवाची. तुम्हाला स्तुती करायची आहे, निंदा करायची आहे, देवाची करा, मित्राची करू नका. स्तवून या नरा केला आयुष्याचा मातेरा. मनुष्याची स्तुती करू नका, वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची. कीर्ती मानवाची सांगू नये, उदंडाची झाले जन्मनिया मेले, होऊनिया गेले राव रंक. म्हणून स्तुती फक्त देवाची करा, मित्राची कुणाची स्तुती करू नका, जगाच्या गुणदोषाचा विचार करू नका. आपण जर जगाची निंदा केली तर ज्याची आपण निंदा करतो त्याचं पाप आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही. एक उदाहरण सांगतो, एक गाव होतं, सज्जन गाव होतं. त्यामध्ये धर्मात्मा होता, सज्जन होता. कोणी वारकरी आला, घरी न्यावं, पूजा करावी, अशा प्रकारे जीव घालावं, असा त्याचा नियम होता. गावात कोणी अतिथी आला, वारकरी आला, घरी न्यावं, आंघोळ घालावी, जीव घालावं. एक महात्मा आला, एक फकड साधू आला, एक बैरागी आला, नमस्कार केला. बाबा घरी या, काय करू, जेवण करा, तुमचं आम्हाला स्वागत करायचंय. त्यावेळेस तो बैरागी म्हणाला, माझा स्वभाव खूप कडक आहे म्हणे, माझे नियम खूप कडक आहे, माझा स्वयंपाक सोहळ्यामध्ये असतो, थोडीशी जर चूक झाली मी शाप दिल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेस ते सज्जन होते, बाबा काही काळजी करू नका, सोहळ्यामध्ये स्वयंपाक करा, आम्ही तुम्हाला शिदा सामुग्री देतो, सोहळ्यात स्वयंपाक करा, देवाला नैवेद्य दाखवा, प्रसाद ग्रहण करा, आमच्यावर काहीतरी कृपा करा. बघ म्हणले, माझा स्वभाव खूप कडक आहे, थोडीशी जरी चूक झाली मी शाप दिल्याशिवाय राहत नाही. सज्जनाने प्रार्थना केली, या बाबा घरी या. ते जे बैरागी होते, साधू होते, घरी आले, सुंदर आंघोळ केली, स्वयंपाक केला, सोहळ्यामध्ये स्वयंपाक केला, देवाला नैवेद्य दाखवला, जेवायला बसले. पण एक चुकून दोष घडला गेला. काय झालं, ते जेवणात नैवेद्याचं जे ताट होतं, त्या ताटामध्ये चुकून एक उंदराची लेंडी सापडली. म्हणाला, बघ तुला मी बोललो होतो, माझ्या नैवेद्यामध्ये, माझ्या पूजेमध्ये काही चूक झाली मी शाप देत असतो. बघ आता हा जो काही प्रसाद आहे मी देवाला दाखवलाय, किती मोठी चूक झाली आहे, ती जी काही उंदराची घाण आहे ती मला खावी लागणार आहे. पण लक्षात ठेव, मी तुला शाप देतो, ह्या दोषामुळे तू निसंतान होशील. विठ्ठल.